लाल त्याचे थांब एकच लाल एकच लाल। मग सभेती पहिले आता विनंती करू की जे कोई टेजे पर छा भाऊ तुम तेज खाली करो ही मैं हाथ जोड़न विनंती कर रही हूँ। प्लीज तेज खाली करो प्लीज। ये तेज खाली करो हे तेजा पर कोईच कोणी रिया। मैं हाथ जोड़न सभेने विनंती करू छू लागल तो आता महिला रिया फक्त बाकी सब पुरुषन मैं हाथ जोड़न विनंती कर रही छू। बरोबर की कोणी रिया तो फक्त महिला रिया बाकी सब तेज खाली रिया। कारण की भारत भरे में आपण जो आज बंजारा समाज के रस्ता पर उतरना आयचा आपण महाराष्ट्र यात्रा मोर्चा करायचा तेजा पर रात्री गर्दी वाचा और करण्याची मोर्चाचा उद्देश वेगळाच रे जायचा आणि आता तेजा पर जे राजकारण चाल रोजा वो कधीतरी बंद करलो सभेती पहिले पण गरजेर वाट रोसा। बरोबर की कोणी हा आणि जेर नाम आता विया होस आता ऊपर या बाकी सब हाथ जोड़न विनंती करू छु। प्लीज हेडाव प्लीज हेडाव छोरी आपण आत्रा फोरा गडे तयारीच आत्रा पुरे मोर्चान संबोधित करीच आपण हेडाव नी आबा सभेती पहिले आपण सभेन माहिती छ की आपो जे एकमेव उद्दिष्ट असावं म्हणजे एसटी आरक्षण। थोडा शांत रह जाओ बापू मार सांभळो मग पोराकडे ती यात्रा दूरती तमा सर्व आता मेलीचू तमा ती बोलेर समान तमा सोबत संवाद साधेरचा तो फक्त सामो शांत रह गडबड मत करो। आबा सभेती पहिले तो ही समजन लो मग अनेक मोळ समजारी छु जागो जागो जारी छु मार याडी फेने ओनुना मार तरुण वर्गन मध्ये देखरी छु मार याड बापू म्हणून देखरी छु मा सभेती पहिले तो मने एक दुर्दैव वाटरोसो काही लोकन आरक्षणारो अर्थच माहिती छे ओरून फक्त कधीतरी जायरचं करत विचारायचं तो मेन म्हणजे याडी हो आपण समजन लेवांगे की आपण आरक्षण का गरजेचं आज जे आपण ही लढाई लढरायचा नी तो ही कशे सारू लढरायचा। आपण मग पीएचडी कर रही छु बापू और सारू मग तांडो तांड फरू जो आपण पूर्ण महाराष्ट्र में तो मन एक बात लक्ष माहिचं आणि रिपीटनी सर बोलू मग मार मने ती कोणी बोल रही छु आपो बंजारा समाज वेसने में एक नंबरे पर बरोबर की कोणी आपो बंजारा समाज अंधश्रद्धा में एक नंबरे पर आपो बंजारा समाज बेरोजगारी में एक नंबरे पर आपो बंजारा समाज शिक्षणे वंचित एक नंबरे पर आज ही आपे अनेक तांडा में रस्ता छे पाणी छे मार याडी भेना फक्त ऊस तोडून जारीचा बीड जिल्हा में तमेन घटना जर क्यों नहीं याडी मा दिलेन काटा असं आजही आपण बाईमंगाचे ऊस तोडून जारीचा ओंदू पर अत्याचार करोचा की ओंदू गर्भपिशवी काढे मा असं ही परिस्थिती आज आपण बंजारा समाजर तो येर सारू छे गई बापू हेटा बेस जाओ आपण सामेर से हेटा बेस जाओ तो येर सारू छे गई ही जर आपण परिस्थिती चेंज करविया तो सोर सारू आपण गरजेचं आरक्षण करण छे की आरक्षणाचा मुद्दा समजून लो आणि जर आपण कोई आपण लोक छे की आता विरोध करायचं तो वो ना छे की आक्रोश छे मैं आन काही उत्तर मत दो कारण की किन्वर्टर दी छपचार ऊपर खास करून आता तरुण वर्ग देखारो से मना भाऊ मत तमेन क्यों ओनु पर केस लाग गई जो रिसेम बोल दी नहीं कारण की मन भी रिसा से मैं भी तरुण सु पण आपण समजन लेर सा आपण ही लढाई आपण संविधानिक रित्या लढेर सा कारण की आपण माग ही संविधानिक व घटनात्मक रित्याचे अवैध छे तो संविधानिक रित्या वैध सा आपण एरो सभेती मोठो म्हणजे तमेन मा उदाहरण दुजू काही जे आदिवासी लोक सर इथं पूर्ण पत्रकार बंधू आलेले आहे तर माझी विनंती असेल की मी जे बोलत आहे आता हे माझ्या आदिवासी बांधवापर्यंत गेलंच पाहिजे। काल साहेब मी सामो धानकरण सामो आबा काल पोरादेवी पासून 10 किलोमीटर अंतरावर एक फुलुंब्री म्हणून गाव आहे त्या गावामध्ये मी गेली तिथं मला एक आदिवासीचा मुलगा भेटला तो सहज माझ्याजवळ आला आणि मला धन्यवाद म्हणते ताई धन्यवाद म्हणे तुमच्या मार्गदर्शनामुळे मला म्हणे नोकरी मिळाली म्हणे। म्हटलं खूप छान दादा म्हटलं ताई माझ्या घरी चल म्हणे आणि फक्त पाणी पी म्हणे। म्हटलं चला मी तुमच्या घरी जाईल म्हटलं जनावदूर मा घर गे बापू और याडी बाप ते आदिवासी जे बंधू होते ते माझ्या जवळ आले आणि एवढा आपुलकीने आणि खरंच मला तिथे गेल्यानंतर एवढा आनंद वाटला की नाही आम्ही सोबत राहणारे लोक आहे तर माझ्या आदिवासी बंधूंना मला खास करून या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब आम्ही जे मागणी या ठिकाणी मागत आहे नोकरी समिती 1965 नुसार आणि राज्यघटनेच्या 342 कलमानुसार जे निकष दिलेले आहे आदिम वैशिष्ट्य भाऊ एक सेकंड थांबलो
विशिष्ट संस्कृती, भौगोलिक अलगाव, मुख्य समाजापासून संपर्क दूर आणि पाचवा म्हणजे मागासलेपणा. हे पाचही आम्ही निकष पूर्ण करतो, म्हणून ही आमची मागणी संविधानिकरित्या आहे. तर आम्हाला विरोध नका करू, आम्हाला सहकार्य करा. हा मेसेज माझ्या प्रत्येक आदिवासी बंधूंसाठी आहे. आणि दुसरं म्हणजे खास करून आज आपण फडणवीस साहेबांनी ओरडलो साहेब जना सर, ही पण बातमी फडणवीस साहेबांपर्यंत गेलीच पाहिजे. जेव्हा ते पोरादीला आले होते तेव्हा त्यांनी एक तळमळ व्यक्त केली होती की बंजारा राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. तर साहेब, आता ही वेळ आहे, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्ची रिकामी करा. तो येर सोबत आपण मार सोबत बोलो. महाराज की, सेवालाल महाराज की. या तो उपस्थित से यानी बहने भाई सेन मारो जय सेवालाल. तम आज मोठी संख्यात यात आहे और बदल तमारशेर अभिनंदन करू છું. शंकर भाऊ आणि जे बी टीम यातेर आयोजक ओनूर वासू एक शेर शुरुआतीन बोलू છું कि अकेले निकले थे अब कारवे बनते जा रहे हैं. अकेले निकले थे अब कारवे बनते जा रहे हैं. जिधर उठा के देखो नजर बंजारे नजर आ रहे हैं, बंजारे नजर आ रहे हैं. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेर सदस्य हेरबादेम महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 2020 पासून 19 वेळेस या देशातील बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये आदिवासी संवर्गात असून महाराष्ट्रामध्ये का नाही तर वन नेशन वन कॅटेगरीच्या आधारावर संपूर्ण देशातील बंजारा समाजाला एसटी ब मध्ये समाविष्ट करावा अशी मागणी अनेक वर्षापासून मी या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये करत आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 25 लाखापेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरले. जालना, बीड, चाळीसगाव, सोलापूर, कन्नड, त्यानंतर किनवट, हिंगोली आणि अनेक ठिकाणी बुलढाणा वगैरे अनेक ठिकाणी या ठिकाणी लोक लाखोच्या संख्येने आले. आमचे आदिवासीचे सर्व क्षण आम्ही पूर्ण करतो. आमचा पेहराव बघा, आमचं जेवण बघा, आमचं खानपान बघा. सगळे खायवाळे समाजेनं आदिवासी रुजी कुळसो प्रमाणपत्र देरचं आणि बंजाराचं पोशाख जर बघितलं तर लक्षात येईल की ही आदिवासी महिला त्या ठिकाणी आहे. मोठ्या संख्येने आदिवासीचे सर्व लक्षणं सर्व नियम आम्ही पूर्ण करत असताना मग आम्हाला आदिवासीचे प्रमाणपत्र द्यायला सरकारला अडचण काय? या सरकारला मी या ठिकाणी सांगतो की महिनाभरामध्ये तुम्ही आदिवासीचे प्रमाणपत्र बंजाराला द्या. मूळ आदिवासीला हात न लावता एसटी ब म्हणून आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी द्या. एसटी बंजारा म्हणून आरक्षण आम्हाला पाहिजे आहे. मूळ आदिवासीच्या ताटामध्ये आम्हाला हात घालायचा नाही. मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो, याडिओ भाईओ, जर 1 महिन्यामध्ये आपल्याला हे प्रमाणपत्र मिळाले नाही तर आपल्याला दिवाळी मुंबईमध्ये साजरी करायची आहे. करायची की नाही? मंत्रालयावर जाऊन मुख्यमंत्र्याकडे मेरा मागायचा आहे. याडिओ वर्षे दनेरी कोट दवाळी बापू तो ना मेरा. वर्षे दनेरी कोट दवाळी सरकार तो ना मेरा. मेरा मागेरचं कोणी? गोधन पूजन करेल कोणी? केवड्या मेवड्या बांड्या बुचा घोडेरी कटारे लांबी आरे आंधार लावा लष्कर सेच किती सेच रांदी जय दवाळी माता. बंजाराचे डफडे मुंबईमध्ये वाजतील, बंजाराचे गीत तिथे घेतले जातील. जेव्हा ह्या महिला तिथे मेरा मागतील, गोधन पूजन करतील, तेव्हा सरकार आणि देशाला त्याची नोंद घ्यावी लागेल. मी केंद्र आणि राज्य सरकारला सांगतो की गोरगरीब मजुरी सोडून लाखोच्या संख्येने रस्त्यावर येत आहे. आणखी किती अंत आमचा पाहता आमचे 4 मुलं या ठिकाणी शहीद झाले.
तुम्हाला बंजाराचे किती लोक अजून शहीद करायचे आहे? अरे काहीतरी तुम्हाला कीव आहे का? दया आहे का? सरकार तुम्ही झोपलेले आहात का? जागे व्हा आणि बंजाराला आरक्षण द्या. जास्त काही बोलत नाही. शेवटी एवढंच सांगतो कि ये तो सिर्फ झाकी है, अभी मुंबई और दिल्ली बाकी है. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. असं कसं देत नाही? हमारी मांगे पूरी करो, नहीं तो खुर्ची खाली करो. हमारी मांगे पूरी करो. सेवालाल महाराज की जय. धन्यवाद राजेश भाऊ, उमेश भाऊ.